नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा दिवस मला खूप छान जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना। आज दीप अमावस्या होती, तर दीपपूजेची तयारी चालली होती माझी। आणि बरेच दिवस झाले ते सर्वजण मला म्हणतात की ब्लॉग माझे रेग्युलर आता नसतात, पण आता तसं कारण पण तसंच आहे, कारण आता सावीचा स्टडी सुरू झाला आहे आणि मग तो घेता शक्य होत नाही रेग्युलर ब्लॉग करणं। पण ब्लॉग करणं खरंच प्रचंड एक आनंद मिळतो, त्यातून मला स्वतःलाच आनंद मिळतो। आणि मग तुमच्या जर एखादी कमेंट्स आली किंवा पर्सनली मला कोणी विचारलं तर मला पण भरपूर छान वाटतं। म्हणजे हे ब्लॉग्स बनवणं वगैरे तर खरं सांगाल तर एक समाधानासाठी जे आपल्याला एक हॅपीनेस मिळतो की काहीतरी मी करते घरी बसून, नंतर तो यातून मिळतो आणि तेवढंच आपण अपडेट पण राहतो। तर ही माझी पूजेची तयारी झाली। त्याच्या अगोदर मी हे बासुंदी बनवून घेतली आणि एका साईडला सावीला पण स्टडीला, मग मी अशा वेळेला काय करते, तिला पण स्टडीला माझ्या जवळच बसवते। मग माझी कामं करता तिच्याकडे पण लक्ष देता येतं, कारण काय तर मुलांचा वेळ फिक्स ठरलेला असतो, त्याच वेळेला स्टडी करायचं। मग त्यावेळेला मी असं करते। मग तिला हल्ली मी किचनमध्येच घेऊन घेते, कधी कामं करता मग ते करत असते। कारण स्पेशली जर म्हणालात तर मग माझं होत नाही, म्हणजे तिला घेऊन बसले तर मग कामं राहतात आणि कामं करत राहिले मग तिचा स्टडी राहतो। मग मी काय करते, तिला बसवते आणि माझं मी करत राहते। आणि मग पूजेची सर्व तयारी झाली होती, सर्व जवळ घेऊन ठेवलं होतं। आणि नेहमीप्रमाणे गेल्या वर्षी पण दाखवलं होतं दीपअमावस्येची माझी तयारी, त्याचप्रमाणे मी आता पण तयार करते। आणि ह्या वेळेला मग म्हटलं देवाचं इथेच जवळ आज मांडते, जे आपण नैवेद्याचं ताट ठेवतो तिथे हे माझं टेबल टॉप मी मोठा बनवून घेतला, म्हणजे तिथे पूजा पण मांडू शकते इतपत मी बनवून घेतलं आहे। मग त्याच्यावरतीच म्हटलं ह्या वर्षी करते, म्हणजे देवाच्या समोरच दीपअमावस्येची मांडणी होईल, दीपपूजेची मांडणी होईल। आणि त्याप्रमाणे हे सर्व करते। समया वगैरे झाला आणि ते मध्येच हे सावीचं असं चालू असं, बघ माझं बघ, मला दाखव, असं तिचं काहीतरी चालू असतं। मग थोडंफार तिच्याकडे लक्ष देत होते। आणि तयारी करायच्या अगोदर ना, मी माझी तयारी करायच्या अगोदर असं पूर्ण देवाची तयारी करून घेते। आणि वाती वगैरे टाकून घेते। 2 समय आहेत आणि तो अखंड दिवा जो असतो, दगडी दिवा, तो पण आहे। म्हणजे स्पेशली मग मी जेव्हा दीपपूजन असतं त्या दिवशीच हा दगडी दिवा काढते मग वापरायला। आणि घरातले पण सर्व दिवे काढले। आणि ह्या वेळेला ना कणकेचे दिवे मी गोड कणकेचे दिवे असे बनवले होते वाफवून वगैरे, म्हणजे जेणेकरून तो प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून पण आपल्याला खाता येईल नंतर, या पद्धतीने ते बनवले होते। आणि नेहमीप्रमाणेच बघा आता दिव्यांची हे करते, स्थापना करते, तर सर्व दिवे मी तिथे मांडून घेते। कणकेचे दिवे घेतले आणि ते पण मांडले आणि प्रत्येकावर अक्षता ठेवूनच मग त्यांची मांडणी केली। तर बरेच असं होतं की एवढं जमतं आणि कशाला एवढा आपण त्रास घेऊन करायचा, तर नाही, काय गोष्टी ना स्वतःला फक्त समाधान करण्यासाठी केलं तरी भरपूर होतं। आणि त्या दिवशी जे घरात तेज येतं ना ते पण छानच असतं। त्यामुळे त्या दिवशी त्रास होतो आपल्याला थोडाफार, की एवढं सर्व जेवण पण बघायचं, पूजेची तयारी पण करायची, नैवेद्य बनवायचं, पण जो समाधान मिळतो तो पण भरपूर असतो। त्यामुळे ह्या गोष्टी जरी कंटाळवाने वाटल्या किंवा कंटाळा आला किंवा नाही जमत तरी ना, आपल्याला जेवढं जसं जमेल तसं त्या करायच्या। आणि एकदा आपल्याला सवय झाली ह्या कामांची ना, ते हळूहळू होत जाते, म्हणजे आपल्या अंगवळणीच पडतं, नाही मला आता ह्यावर्षी करायचं आहे, गेल्या वर्षी केलं होतं, मग ह्यावर्षी थोडं का होईना पण माझ्या हातून ती पूजा झालीच पाहिजे, हे आपल्याला नंतर असं वाटतच जातं मग। आणि हळूहळू मग आपण त्याच्याकडे ओढलं जातो की आकर्षित होतो, आणि मग अजून काहीतरी नवीन कल्पना पण आपल्या डोक्यात येत जातात, असं करावूया तसं करूया। गेल्या वर्षी मी खाली मांडणी केली होती, ह्यावर्षी म्हटलं नाही देवाच्या समोरच आहे ते, आणि ते आपण करू शकतो। आणि रांगोळी वगैरे पण मला त्याच्यापुढे ह्याच्यात काढता आली, म्हणजे अशी मी तयारी करून घेतली। आणि नंतर पूर्ण पूजेची मांडणी झाल्याच्या नंतर मग मी माझ्या तयारीकडे वळले। तर आता कोणतीही तयारी म्हटलं आणि ना पूजा मांडण झाल्याच्या नंतर तयारी करायची म्हणजे वेळच होतो। मग माझी नेहमीप्रमाणे ठरलेली जी स्टाईल आहे ती केली। आणि केसांना नेहमी ना काहीतरी एखादा गजरा असल्याशिवाय काही जमत नाही, जेव्हा आपण आंबेडा घालतो तेव्हा केसांना काहीतरी लागतं घालायला। मग मी काय केलं, मला काही भेटलं नाही, हा जो सावीचा हेअरबँड होता तोच घेतला आणि गुंडाळून मी लावला, म्हणजे काहीतरी एक केसामध्ये फुल होतं असं होतं। मग पटकन जर तयार व्हायचं असेल ना तर मग पहिलं सनस्क्रीन लोशन लावून घेतलं। आणि अशा वेळेला मग बीबी क्रीम जी होती पॉन्ड्सची ती लावली पटकन, म्हणजे साधा सिंपल जर लुक पाहिजे असेल, पटकन तयार व्हायचं असेल तर मग ही बीबी क्रीमचा पण लुक छान येतो। मी यावेळेला
पॉन्ड्सची BB क्रीम यूज केली. दरवेळेला CC क्रीम एकदा वापरून बघितली लॅक्मेची, आता ह्यावेळेला म्हटलं आता पॉन्ड्सची वापरून बघते. आणि क्विक रिझल्ट पाहिजे असतं आणि जास्त पण नको, नॉर्मल जसं आपण वाटतं तसं पाहिजे असतं. मग त्यावेळेला मग असा लुक करायचा, कारण जर मेकअपला वेळ दिला तयारी करायला तर मग पूजेला उशीर होतो. मग असं नको पाहिजे होतं, म्हणून मग पटापट जेवढं 10-15 मिनटात जर काय करायचं असेल तर हा लुक एकदम इझी जातो. मग BB क्रीम लावून झाल्याच्यानंतर लूज पावडर आहे इनसाईडची माझ्याकडे, बनाना पावडर, मग ती लावून घेते आणि एक डार्क असा लिपस्टिकचा शेड लावायचा. आणि सर्वात शेवटी टिकली लावली की आपला लुक एकदम कंप्लीट होतं. आणि हे 10 ते 15 मिनटात अवघ्या 15-20 मिनटात मी तयार झालेली आहे. आणि एकदम सिम्पल सोबर असं छान वाटतं, आपल्याला स्वतःला बघायला वगैरे मस्त वाटतं. आणि पूजा असली की कोणती पूजा असू दे पण हातात तर बांगड्या पाहिजेच आहेत. मग त्या दिवशी आवर्जून बांगड्या घालते. मग होंचं वगैरे सर्वांचं बोलणं असतं, हां आता लागली बांगड्या शोधायला. पण पूजा म्हटली की हातामध्ये बांगड्या ह्या पाहिजेच आहेत. कारण बाहेर काय होतं, बाहेर वेळेला आपण प्रत्येक वेळेला मी ड्रेस असे चेंजेस करत जात असते, मग त्यावेळेला बांगड्या प्रत्येक ड्रेसवरती जातच असं नाही, म्हणून मग बांगड्या वगैरे घातल्या आणि अशी पटकन अशी पूजेसाठी मी तयार झाले. आणि एकदम छान वाटतं बरं का असं तयार वगैरे होऊन पूजेला बसायला मस्त वाटतं. आणि काय होतं, तयारी ऑलरेडी झालेली असते, मग फक्त आपण मग पूजेची सुरुवाती करायची असते. मग काय आपलं वाचन वगैरे जे काय असतं ते करणं, दिवे लावणं म्हणजे पटकन होऊन जातं. त्यामुळे मी नेहमी करताना पूजेची तयारी करून मग माझी तयारी करते, म्हणजे थोडं रिलॅक्स फील होतं. नाहीतर मग आधी आपण तयार झालो नंतर पूजेला मग तेवढा वेळ भेटत नाही किंवा मन स्थिर नसतं. त्यामुळे शांतपणे पूजेची मांडणी होते, जसं पाहिजे आपल्याला कुठे कोणती वस्तू हे ठेवायचे वगैरे व्यवस्थित असं लक्षात घेऊन पूजेची मांडणी केली जाते. आणि पहिला दिवा प्रकाशित केला आणि हे बघा असं म्हणजे जेव्हा सर्व समय अशा प्रज्वलित होतात ना, तेव्हा एवढं छान वाटतं. पूर्ण घर असं तेजोमय एक वेगळाच असं छान म्हणजे आपण जे म्हणतो ना असं प्रकाश म्हणा, तो असं सर्व दिव्यांचा जे पडतो ते बघायलाच एकदम छान वाटतं. आणि त्यामुळे मग आणि संध्याकाळचीच पूजा करतो त्यामुळे अजूनच मस्त वाटतं त्यावेळेला. आणि प्रत्येक दिवाला लावताना तर मनामध्ये प्रसन्नता तर होतीच असतेच ती नेहमीप्रमाणे. आणि पुन्हा मनामध्ये असतं की हा तेजोमय जो तेजाचा प्रकाश आहे तो प्रकाशमय घर ते नेहमीच तसंच राहू दे. कारण काही नाही काहीतरी म्हटलं तरी आपल्या जीवनात चढ उतार हे असतातच असतात आणि ते येत जात असतात. तर नेहमी देवाकडे हेच किती चढ उतार आले तरी मला खंबीर ठेव हेच कधी कधी देवाकडे मागायला लागतं. कारण प्रत्येक प्रसंगाला तोंड देताना आपण तेवढंच मनोबल आपण राहील हे सांगता येत नाही, कधी कधी कमी पण होतं. पण देवाजवळ प्रार्थना करताना किंवा दिव्यांजवळ म्हणतात की माझं मनोबल नेहमी तुझ्यासारखं उंच उंच वाढत जाऊ दे असं देवाजवळ प्रार्थना करत होते. आणि नेहमी एक ह्या घरात ते तेज राहू दे, प्रसन्न राहू दे असं म्हणून मग मी पूजा केली. आणि पूजा झाल्याच्यानंतर सर्वांचा आधी सावीचं लक्ष होतं त्या बासुंदीकडे. मला कधी बासुंदी खायला मिळते. मी एकदा पूजा आटपली पहिली आणि नंतर म्हटलं मुलांचं औक्षण करते. या दिवशी तर मुलांचं आपण सर्वजण औक्षण करतो त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांचं पुढच्या वाटचालीसाठी, म्हणजे एक छान त्यांना आयुष्य मिळू दे, त्यांची प्रगती होऊ दे ही तर प्रत्येक पालकाची इच्छा असते. तशीच माझी पण. त्याप्रमाणे मग मी त्यांना हळद कुंकू आणि औषध लावून औक्षण केलं त्यांचं. तर ते पण मुलं एकदम छान होते की मम्मी आज आम्हाला ओवाळणार आहे, म्हणजे आज काहीतरी स्पेशल आहे किंवा ती तयारी करतानाच कळतं आज मम्मी स्पेशल आहे म्हणून मम्मीचं एवढी सर्व तयारी वगैरे चालले. काय स्पेशल अशी सांगायची मला गरजच पडत नाही कधी तयारी बघून. आणि मग मुलांचं औक्षण करून घेतलं आणि त्यांचं चाललंय कधी आम्हाला खायला मिळतंय. म्हणजे ह्या गोष्टींमध्ये पण एक आनंद असतो की मुलं जी उत्साहाने किंवा एकदम एक्सायटेड होऊन वाट बघत असतात की आम्हाला कधी गोड मिळते. यासाठीच आपण कधी कधी नैवेद्य जो देवाला बनवतो तर ते बनवताना पण मग आपल्याला आणखी कोणतरी आहे खाणारं की ज्याला भरपूर असं आवडतं खायला. मग ते पण आपण नवीन नवीन व्हरायटी काय बनवायची किंवा काय पाहिजे. मी तर नैवेद्य बनवताना पहिलं मुलांना विचारते आज तुम्हाला काय खायचं आहे, तुम्हाला काय खायचं आहे, त्याप्रमाणे मग नैवेद्य बनवते. आणि असा आता माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.